बायकोचा वाढदिवस होता म्हणून बायकोपेक्षा थोडंसं गोरं दिसावं म्हणून थोडीशी वाफ घेतली. नंतर तोंड धुवून मस्त फ्रेश झालो आणि डोक्यावर केस नसताना सुद्धा केस सेट केले. शर्ट घालून रेडी झालो आणि थोडीशी तोंडाला क्रीम लावून तयार झालो. आई इकडे एका बाजूला जेवणाची तयारी करतच होती. आईला कांदा भाजी करायची होती म्हणून चण्याचं पीठ पाहिजे होतं, म्हणून आईच्या तिजोरीत हात टाकून त्यामधून पैसे काढले आणि पायतान घालून लगेच लिपणे खाली गेलो आणि दुकानातून चण्याचं पीठ घेतलं आणि पीठ घेऊन वरती आलो. आणि आज मार्गशीर्षचा गुरुवार असल्यामुळे बायकोने लक्ष्मीचं पूजन पण केलं होतं. आईने मला गरमागरम चहा दिला होता, तो मी आधी पिऊन घेतला. तोपर्यंत आईने देवी समोरच्या समया लावून घेतल्या होत्या. चहा पिऊन झाल्यानंतर टकोऱ्याची शेपटी कवच उचलला आणि निघालो बायकोकडे. बायको गाडी घेऊन गेली होती म्हणून मी चालत तिच्या बिल्डिंगकडे निघालो होतो. तोपर्यंत समोरूनच बायको आणि शिवाज्ञा गाडीवरून आले माझ्या समोर. गाडी घेऊन पहिल्यांदा गॅरेज मध्ये गेलो, कारण गाडीच्या पोटात बिघड झाला होता म्हणून गाडीच्या पोटातलं ऑइल चेंज केलं आणि तिथून आम्ही आलो पत्रावी व द्रोण घ्यायला. सर्व सामान घेऊन आम्ही घरी आलो. घरी येऊन शिवाज्ञा कानटोपाची कशी खेळत होती बघा, झटपट पटापट. किचन मध्ये आई जेवणामध्ये पुऱ्या करत होती म्हणून मी पण आईला मदत म्हणून पुऱ्या तळत होतो. मी पण मस्त अशा पुऱ्या गोल गोल फुगवल्या होत्या. तोपर्यंत बायको देवीची पोथी वाचत होती. बायकोचं वाचन करून झाल्यानंतर मी पण केक बॉक्स मधून काढून टेबलवर ठेवला. मी म्हटलं 2 केक घेण्यापेक्षा आम्ही एकत्र मिळूनच एक मोठा केक घेतला होता 1 किलोचा. नंतर बायकोला आईने ओवाळून घेतला, नंतर मम्मीने पण ओवाळून घेतलं. मम्मीने ओवाळून झाल्यानंतर मामीने आणि निकिताने पण ओवाळून घेतलं. बर्थडे म्हटलं की शिवाज्ञाला केक कापायला पाहिजे आणि सर्वांचा कुठे कुठे बर्थडे असेल तिथे समोर शिवाज्ञा असणार, म्हणजे असणारच केक समोर. नंतर आम्ही केक कटिंग करून घेतला आणि सर्वांनी घरच्यांनी जेवढे जण आले होते बर्थडेला सगळ्यांनी एक एक करून शिवाज्ञाला आणि बायकोला केक भरवला. नंतर मामाने फुलाचा बुके आणला होता, तोही त्या बायकोला दिला. तो दिल्यानंतर आम्ही सर्वजण जेवायला बसलो होतो. मम्मीने मस्तपैकी घरच्या घरी जेवण बनवलं होतं. पुरी होती, खीर होती, भजी केली होती, डाळ केली होती. मस्तपैकी पंचपक्वान्न केलं होतं बायकोच्या वाढदिवसानिमित्त. आणि जर तुम्ही आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की मला एकदा कमेंट करून सांगा.